नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये जर तुम्हाला डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी अंतर्गत जे पीजीचे कोर्सेस आहेत, यूजीचे कोर्सेस आहेत किंवा इंटिग्रेटेड इंटरडिसिप्लिनरीचे प्रोग्राम चे कोर्सेस आहेत, तर या कोर्सेसला जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर सर्वांना OEE ही जी एक्झाम आहे तर ती कंपल्सरी असणार आहे. OEE म्हणजेच ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन. तर या एक्झाम मध्ये जे काही तुम्हाला मार्क्स पडतील तर त्या मार्कच्या बेसिसवर तुम्हाला ऍडमिशन प्रोसेस चालत असते. म्हणून सर्वांना ही एक्झाम जी आहे तर ती कंपल्सरी असणार आहे. तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी अंतर्गत या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण काही कोर्सेस बघितलेले होते. आता उरलेले जे कोर्सेस आहेत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर त्यामध्ये कोणकोणते कोर्सेस असणार आहे, त्यासाठी किती विद्यार्थी घेणार आहेत, किती वर्षाचे कोर्सेस आहेत, त्यानंतर बघा इलिजिबल कोण कोण असणार आहे, सर्व त्याची माहिती जी आहे तर ती बघणार आहोत. ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन विषयी माहिती बघणार आहोत. इम्पॉर्टंट डेट्स बघणार आहोत. फी किती लागणार आहेत, ऍप्लिकेशन कुठे करायचं आहे, त्याविषयी संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. चला तर आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी कॅम्पस कॉमन एंट्रन्स प्लॅटफॉर्म CCEP अकॅडमिक इयर 25-26 या अंतर्गत बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्क्युलर नंबर हे जे सर्क्युलर आहे तर ते ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन साठी आलेलं आहे. त्यामध्ये बघा पीजीचे कोर्सेस आहेत, यूजीचे कोर्सेस, तसेच इंटिग्रेटेड इंटरडिसिप्लिनरी प्रोग्रामचे कोर्सेस आहेत अकॅडमिक इयर 25-26 साठी. या नोटिफिकेशन मध्ये आज आपण डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी यामध्ये जे उरलेले जे कोर्सेस आहेत तर त्याविषयी माहिती बघणार आहोत. MTech मेकॅनिकल अँड मटेरियल टेक्नॉलॉजी बघा, हा 2 वर्षाचा कोर्सेस असणार आहे. विद्यार्थी किती घेणार आहेत तर 18 विद्यार्थी हे घेणार आहेत. त्यासाठी बघा इलिजिबल कोण कोण असणार आहे, म्हणजे तुम्हाला BE मेकॅनिकलचे विद्यार्थी, तसेच BE मटेरियल, तसेच BE प्रोडक्शन, तसेच BE मेट्रोलॉजर, तसेच ग्रॅज्युएट इन इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी इन अलाइड ब्रांचेस, हे ज्यांचं एज्युकेशन झालेलं आहे यापैकी दिलेल्या सब्जेक्टमध्ये जर तुमचं किंवा साईडमध्ये जर तुमचं एज्युकेशन झालेलं असेल ते यासाठी इलिजिबल असणार आहे. पुढचा कोर्सेस आहे MTech इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी. 2 वर्षाचा हा कोर्सेस आहे. 18 विद्यार्थी ते घेणार आहेत. BE इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे, ज्या विद्यार्थ्यांचं BE इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन झालेलं आहे ते विद्यार्थी यासाठी ऍप्लिकेशन करू शकतात. BE इलेक्ट्रिकल वाले, तसेच BE इलेक्ट्रॉनिक्स, तसेच BE इन्स्ट्रुमेंटेशन हे विद्यार्थी सुद्धा ऍप्लिकेशन करू शकतात. तसेच ग्रॅज्युएट इन इंजिनिअरिंग हे विद्यार्थी सुद्धा ऍप्लिकेशन करू शकतात. टेक्नॉलॉजी इन अलाइड ब्रांचेस बघा, ग्रॅज्युएट इन इंजिनिअरिंग मध्ये किंवा टेक्नॉलॉजी इन अलाइड ब्रांचेस मध्ये जर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल ते विद्यार्थी ऍप्लिकेशन करू शकतात. पुढील आता कोर्सेस बघूयात. MTech सायंटिफिक इन्स्ट्रुमेंटेशन अँड मेडिकल डिव्हाइसेस अँड डायग्नोस्टिक्स. 2 वर्षाचा हा कोर्सेस आहे. 18 विद्यार्थी ते घेणार आहेत. यासाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे बघा, BE BTech जर तुमचं कॅम्प्युटर मध्ये झालेलं असेल किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मध्ये जर तुमचं BE BTech झालेलं असेल किंवा इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, केमिकल, इन्स्ट्रुमेंटेशन, प्रोडक्शन, बायोटेक्नॉलॉजी, मटेरियल, सिव्हिल, इन्व्हायरमेंटल यामध्ये जर तुमचं BE BTech झालेलं असेल ते विद्यार्थी यासाठी ऍप्लिकेशन करू शकतात. अजून काय दिलेलं आहे, ग्रॅज्युएट इन इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजी इन अलाइड ब्रांचेस मध्ये जर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल ते विद्यार्थी सुद्धा यासाठी ऍप्लिकेशन करू शकतात. पुढील कोर्सेस बघूयात. MTech केमिकल अँड बायोटेक्नॉलॉजी हा 2 वर्षाचा कोर्सेस आहे. 18 विद्यार्थी ते घेणार आहेत. यासाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, BE केमिकल, तसेच BE बायोटेक्नॉलॉजी, तसेच BE पेट्रोकेमिकल किंवा पेट्रोलियम किंवा पॉलिमर यामध्ये जर तुमचं BE झालेलं असेल ते विद्यार्थी यासाठी ऍप्लिकेशन करू शकणार आहे. अजून काय दिलेलं आहे, ग्रॅज्युएट इन इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजी इन अलाइड ब्रांचेस मध्ये जर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल ते विद्यार्थी सुद्धा यासाठी ऍप्लिकेशन करू शकतात. पुढील आता कोर्सेस बघूयात. MTech कम्प्युटर अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी 2 वर्षाचा हा कोर्स आहे. 18 विद्यार्थी ते घेणार आहेत. इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे बघूया. BE कम्प्युटर, BE इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, ग्रॅज्युएट इन इंजिनिअरिंग,
टेक्नॉलॉजी इन अलाइड ब्रांचेस, हे यामध्ये जर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल ते सर्व विद्यार्थी यासाठी ऍप्लिकेशन करू शकतात. आता पुढील कोर्सेस बघूयात. एमटेक इन सिव्हिल इन्व्हायरमेंटल टेक्नॉलॉजी 2 वर्षाचा कोर्सेस आहे. 18 विद्यार्थी ते घेणार आहेत. त्यानंतर बघा इलिजिबिलिटी क्रायटेरिया बघा, ज्या विद्यार्थ्यांचं बीई सिव्हिल किंवा इन्व्हायरमेंटल मध्ये झालेला असेल ते विद्यार्थी यासाठी ऍप्लिकेशन करू शकतील. तसेच ग्रॅज्युएट इन इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजी इन अलाइड ब्रांचेस हे विद्यार्थी सुद्धा यासाठी ऍप्लिकेशन करू शकणार आहे. आता त्यानंतर पुढील आता कोर्सेस बघूया. एमटेक इन्फॉर्मेशन सिक्युरिटी 2 वर्षाचा कोर्स आहे. 30 विद्यार्थी ते घेणार आहेत. बघा बीई कम्प्युटर किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन किंवा इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल किंवा सिव्हिल किंवा केमिकल किंवा इन्स्ट्रुमेंटेशन किंवा प्रोडक्शन किंवा बायोटेक्नॉलॉजी, मटेरियल्स, इन्व्हायरमेंटल, एरोस्पेस यामध्ये जर तुमचं बीई झालेलं असेल तर ते विद्यार्थी यासाठी ऍप्लिकेशन करू शकणार आहेत. त्यानंतर ग्रॅज्युएट इन इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी इन अलाइड ब्रांचेस यामध्ये जर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल ते विद्यार्थी सुद्धा यासाठी ऍप्लिकेशन करू शकणार आहे. पुढील आता हा इंटिग्रेटेड कोर्स आहे त्याविषयी माहिती बघूयात. इंटिग्रेटेड एमटेक इन पीएचडी मेकॅनिकल अँड मटेरियल्स टेक्नॉलॉजी 4 इयरचा हा कोर्सेस आहे. 4 विद्यार्थी ते घेणार आहेत. बीई मेकॅनिकल, जर तुमचं बीई मेकॅनिकल किंवा मटेरियल्स किंवा प्रोडक्शन किंवा मेट्रोलॉजी, तसेच ग्रॅज्युएट इन इंजिनिअरिंग तसेच टेक्नॉलॉजी इन अलाइड ब्रांचेस किंवा एमएससी इन अलाइड ब्रांचेस मध्ये जर तुमचं एज्युकेशन झालेलं असेल किंवा ग्रॅज्युएशन झालेलं असेल ते विद्यार्थी यासाठी ऍप्लिकेशन करण्यासाठी इलिजिबल असणार आहे. पुढचा कोर्सेस बघूया. इंटिग्रेटेड एमटेक पीएचडी इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी 4 इयरचा हा कोर्सेस आहे आणि 4 विद्यार्थीच ते घेणार आहेत. एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे यासाठी, जर तुमचं इंजिनिअरिंग जे आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मध्ये जर झालेलं असेल किंवा इलेक्ट्रिकल मध्ये झालेलं असेल किंवा इलेक्ट्रॉनिक्स मध्ये किंवा इन्स्ट्रुमेंटेशन मध्ये किंवा तुमचं ग्रॅज्युएट इन इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजी इन अलाइड ब्रांचेस किंवा एमएससी इन अलाइड ब्रांचेस मध्ये जर तुमचं एज्युकेशन झालेलं असेल ते विद्यार्थी यासाठी ऍप्लिकेशन करू शकणार आहे. पुढील आता कोर्सेस बघूया. इंटिग्रेटेड एमटेक पीएचडी केमिकल अँड बायोटेक्नॉलॉजी 4 इयरचा हा कोर्सेस आहे आणि 4 विद्यार्थी ते घेणार आहेत. बीई केमिकल किंवा बीई बायोटेक्नॉलॉजी किंवा बीई पेट्रोकेमिकल किंवा पेट्रोलियम किंवा पॉलिमर यामध्ये जर तुमचं इंजिनिअरिंग झालेलं असेल तर ते विद्यार्थी यासाठी ऍप्लिकेशन करू शकणार आहे. ग्रॅज्युएट इन इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजी इन अलाइड ब्रांचेस किंवा एमएससी इन अलाइड ब्रांचेस मध्ये जर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल ते विद्यार्थी सुद्धा यासाठी ऍप्लिकेशन करू शकणार आहे. तर अशा प्रकारे आपण डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी अंतर्गत जे राहिलेले कोर्सेस होते तर त्याविषयी सुद्धा आपण माहिती बघितलेली आहे. किती वर्षाचे कोर्सेस आहेत त्याविषयी पण माहिती बघितली, किती विद्यार्थी घेणार आहे त्याविषयी पण, तसेच कोण कोण इलिजिबल असणार आहे त्याची पण माहिती आपण बघितलेली आहे. जर तुम्हाला काही डाऊट्स असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. आता पुढे आपण एंट्रन्स एक्झामिनेशन विषयी माहिती बघूयात. ही जी एंट्रन्स एक्झामिनेशन आहे त्या मार्कच्या बेसिसवर तुमचा पुढील ऍडमिशन प्रोसेस चालणार आहे. पुढे काय सांगितलेलं आहे, सिलेबस तुम्हाला युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर भेटून जाणार आहे. ऑनलाईन एक्झाम 100 मार्कची असणार आहे, एमसीक्यू बेस असणार आहे आणि काही डिपार्टमेंटला जर डिस्क्रिप्टिव्ह टाइप्स क्वेश्चन टाकायचे असेल तर ते नक्कीच टाकू शकता. तसेच बघा जी एक्झाम आहे 2 सेक्शन मध्ये होणार आहे, सेक्शन ए आणि सेक्शन बी. सेक्शन ए 20 मार्क्सला असणार आहे. त्यामध्ये जनरल नॉलेज, ऍप्टिट्यूड, लॉजिक, कॉम्प्रिहेन्शन यावर तुमचे 20 मार्क चे क्वेश्चन विचारले जाणार आहे. सेक्शन बी मध्ये सब्जेक्ट स्पेसिफिक क्वेश्चन 80 मार्क्सला विचारले जाणार आहे. अशा प्रकारे तुमचा 100 मार्कचा हा पेपर असणार आहे. हे दोन्ही सेक्शन जे आहे कंडक्टेड टुगेदर, म्हणजे एक झाला का लगेच दुसरा, त्यामध्ये ब्रेक वगैरे तुम्हाला काही मिळणार नाही. दोन्ही सेक्शन लगेच होणार आहे, एकाच टायमाला होणार आहे. 1/4 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. आणि त्यानंतर बघा सेक्शन ए आणि सेक्शन बी या दोघांचे पण मार्क कन्सिडर केले जाणार आहे. म्हणून दोन्ही सेक्शनचा चांगला अभ्यास करा, नक्कीच तुमचं सिलेक्शन होणार आहे. पुढे माहिती बघूयात. इम्पॉर्टंट डेट्स. ऍप्लिकेशनला 12 फेब्रुवारीला सुरुवात झालेली आहे आणि 3 मार्चला लास्ट डेट असणार आहे. जे पीजीचे कोर्सेस आहेत
तर त्यांची एक्झाम जी आहे 18 मार्च ते 20 मार्च या दरम्यान तुमची एक्झाम होणार आहे. अंडर ग्रॅज्युएटचे प्रोग्राम चे स्टुडंट जे आहेत तर त्यांना 4 एप्रिल 2025 ला एक्झाम त्यांची होणार आहे. एक्झाम टाइम आहे 2 तासांचा तुमचा हा पेपर असणार आहे. त्यानंतर हॉल तिकीट जे आहे तर ते पेपरच्या 5 दिवस अगोदर तुम्हाला मिळणार आहे. लॉग इन जिथं तुम्ही लॉग इन ID टाकून लॉग इन होता त्या ठिकाणीच तुम्हाला अवेलेबल करून दिलं जाणार आहे. त्यानंतर बघा फी किती लागणार आहे. ऍप्लिकेशन फी जनरल कॅटेगरीसाठी 800 रुपये फी, रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 600 रुपये फी लागणार आहे. त्यानंतर बघा तुम्ही एकापेक्षा अनेक ऍप्लिकेशन करू शकता, एक किंवा अनेक ऍप्लिकेशन करू शकता, परंतु त्यासाठी फी जी आहे तर ती फी सेपरेट भरावी लागणार आहे. पेमेंट शुड बी मेड ऑनलाईन युझिंग डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड अँड नेट बँकिंग. ऑनलाईन पद्धतीनेच पेमेंट करायचं आहे. तुम्ही डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि नेट बँकिंगचा यूज करून पेमेंट करू शकता. ऍप्लिकेशन कुठे करायचं आहे तर बघा कॅम्पस कॉमन एंट्रन्स प्लॅटफॉर्म सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीच्या वेबसाईट याची लिंक भेटून जाणार आहे आणि आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी लिंक दिलेली आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर असे पेज ओपन झालेले दिसेल. सुरुवातीला तुम्हाला या ठिकाणी बघा रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. लॉग इनच्या खाली बघा डोंट हॅव अन अकाउंट, सुरुवातीला रजिस्ट्रेशन करून घ्या. मग तुम्हाला एक ID पासवर्ड भेटेल. ID पासवर्ड परत या लॉग इन पेज या. त्यानंतर ID येथे टाका, पासवर्ड येथे टाका. हा कॅप्चा कोड दिलेला आहे हा इथे एंटर करा आणि लॉग इन बटनावर क्लिक करा. लॉग इन झाल्यानंतर व्यवस्थित तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन भरा, त्यानंतर एज्युकेशन इन्फॉर्मेशन भरा. व्यवस्थित भरल्यानंतर तुम्हाला पेमेंट करायचं आहे. पेमेंटच्या अगोदर एकदा खात्री करून घ्या तुम्ही भरलेला फॉर्म व्यवस्थित आहे की नाही आणि त्यानंतरच पेमेंट करा. तर अशा प्रकारे संपूर्ण ही प्रोसेस होती. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला नवनवीन वेळोवेळी ज्या अपडेट्स असतात त्या भेटत जातील. तर जर तुम्हाला काही डाऊट्स असतील नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.